काल सायंकाळपासून पुसद तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी लावली। त्या हजेरीमुळे पुसद तालुक्यातले अनेक धरण आहेत त्या ओसंडून वाहत आहेत। आता मी आहे तसं चांदापूर तालुक्यात चांदापूर धरणामध्ये आहे। पुसद रात्रीपासून या चांद्याला ओसंडून वाहत आहे। त्यामुळे आता पुसद परिसरांचा आणि गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला, तर जनर प्रश्न मिटलेला आहे। आपण पाहू शकतो या धरणावर ओसंडून असले तर या ठिकाणी काही बघतो आपण काही मुलं आहेत की त्या ठिकाणी स्टंटबाज करायला दिसून येत आहेत, आपल्या जीवाशी खेळत आहेत। मात्र या ठिकाणी कुठलीही सुरक्षा इथं दिसून येत नाहीये। त्यामुळे एखादी असिस्टंट एखाद्या युवकाच्या जीवावरती बितू शकते। त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेची गरज आहे। आपण बघू शकतो की गेल्या अनेक दिवसांपूर्वी तालुक्यात दमदार पावसाची हजेरी लागलेली आहे। त्यामुळे आता परळी तालुक्यातील जे परिसरात वाहन प्रकल्प आहे ओसंडून वाहत आहे। तसंच पाहू शकतात की जे मध्यम प्रकल्प आहे ते पण ओसंडून आता अनेक प्रकल्प त्या पाण्याने ओसंडून वाहत आहेत। त्यावेळी आता पाहू शकतो की परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, तसंच चांदापूर इथं जनावरांचा प्रश्न असेल, पाण्याचा आता प्रश्न मिटलेला आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, टीव्ही मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।